पुण्यातील आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकार परिषद घेत पुण्यातील प्रश्नांबाबत सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली आहे। त्यांनी माध्यमांसमोर पावसाळी अधिवेशनातील लक्षवेधी वाढीव कर न लादणे, पुणे शहरातील होर्डिंग, पाणी प्रश्न, रिक्षा चालकांकडून प्रतिदिन आकारल्या जाणाऱ्या दंडाला स्थगिती या विषयांवर माहिती दिली आहे। त्याच्यात जीवहानी होण्याची शक्यता आहे आणि ते आपण टाळलं पाहिजे आणि त्यामुळे नागरिकांना किंवा आजूबाजूला सर्व पुणे शहराच्या राहणाऱ्या लोकांना पण माझी विनंती आहे की आपण सुद्धा जाताना कुठेही हे बघून जावं की बाबा की तिथे किती लोड आपण घेऊ शकतो। कारण बऱ्याच वेळेला 2-3 लोकांना वाटेत बरं नसल्याने हार्ट अटॅक आला, त्यांना हॉस्पिटलमध्ये पण नेता नाही आलं कारण तिथं जॅम एवढा होतो, रस्ते खराब असतात आणि त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीवरती कलेक्टर साहेबांनी सुद्धा एक पॉलिसी तयार करून कॅरिंग कॅपॅसिटी प्रमाणे लोकांना तिथे परमिट करण्यात यावं अशी सुद्धा विनंती मी केली। याचबरोबर एक खडकी बोपोडी भागामध्ये 6 जुलै ते 20 जुलै ह्या परिसरामध्ये 4467 ऑनलाईन मतदार नोंदणी झालेली निर्देशनात प्रशासनाकडनं झाली त्यांच्या बैठकीमध्ये। त्याच्याबद्दलचा एक तक्रार अर्ज मी आदरणीय कलेक्टर साहेबांना नियरवनं दिलेला आहे की अननॅचरल अशी वाढ वोटिंग जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये दिसते। प्रतिदिन 300, ते पण 6 जुलै ते 20 जुलैच्या मध्येच, त्याच्या आधी अगदी 700-800 पण नव्हते झाले आणि ह्याच काळामध्ये अशी का झाली याची नीट चौकशी करावी, डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करावे आणि जे अवैध असतील किंवा जे इलिगल असेल ते तातडीने काढण्यात यावे अशी विनंती केली। आणि पुणे महानगरपालिकेचे जे आपले PMC कॉलनी जी आहे ती वाकडेवाडीमध्ये परवा एक दुर्घटना झाली की राहत्या घरामधली बिल्डिंगची जी वॉल आहे ती कोलॅप्स झाली आणि ते सगळे PMC कॉलनीचे जे सगळे आता बिल्डिंग्स आहेत ते अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये आहेत आणि त्याची रिपेअर्स अँड मेंटेनन्स सेफ्टीच्या हिशोबाने ताबडतोब महानगरपालिकेने केले पाहिजेत आणि त्याची पॉलिसी करून त्याची रिडेव्हलपमेंट पण केली पाहिजे। पण इमिजिएट सेफ्टीच्या मेजर्स घेऊन त्याला सेफ असतील अशा प्रकारचं काम हे महानगरपालिकेने केलं पाहिजे अशी मागणी मी आदरणीय पालकमंत्री अजितदादा पवारांना केली आणि त्यांनी तशी पुढे निर्देश हे महानगरपालिकेला दिले।